आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव हे विमान बदकन पडलं तर. माझी मार्गदर्शिका सौ उषा सोनकर. बाई 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 झालं की एकदाच घरातलं अवघड. हे घरातली कामं ना कधी संपतच नाही बुवा. अरे देवा, हे कपडे राहिलेचे अजून वळत घालायचे. मीच म्हणून हो, दुसरी एखादी असती तर केव्हाच पळून गेली असती. कधीपासून हा विमानाचा आवाज येतोय, जरा बाहेर बाल्कनीत जाऊन बघावं. काय हो जोशी काकू, काय झालं? एवढं घाबरलात काय? काय? हे विमान पटकन पडलं तर? अहो, असं कसं खाली पडेल? सराव सुरू असेल त्यांचा, आणि त्या वैमानिकाला स्वतःच्या जीवाची काळजी असेलच, तो बरा पडू देईल खाली. अहो, तुम्हाला सांगते, अशीच काळजी आमच्या गावाकडच्या एका मावशींना वाटायची. नारळाचं झाड दिसलं की 10 फुटावरून जायच्या, जसं काही नारळ यांच्याच डोक्यात पडते बुवा. आणि झालं की बुवा एक दिवस असं चुकून नारळाच्या झाडाखालून गेल्या आणि पडलं की नारळ त्यांच्या डोक्यात. एवढं नारळ एवढं डोकं झालं त्यांचं. तुम्हाला घाबरण्यासाठी नाही म्हणते हो, शेजार धर्म काही असतो की नाही म्हणूनच, बाकी काय. आमचे हे उगीच कौतुक नाही करत माझं. म्हणतात जिथे गरज असते तिथे तू असते, असं सगळ्यांना सांगत फिरतात. आता परवाच बघा ना, आपल्या पहिल्या मजल्यावरची आजोबा एकटेच राहतात ना, परदेशात असतात मुलं त्यांची. आता काय करणार, त्यांचा सिलेंडर दिला ना. आता आमच्या घरात पाल झुळ काही निघालं तर बया मीच हकलते, अजिबात घाबरत नाही कशाला. तर तुम्हाला सांगते, एकदा तर लिफ्ट मध्ये अडकले, श्वास अगदी खूप मरायला लागला. हसता काय हो काकू, माहित आहे आपली लिफ्ट ओपन आहे, पण माझ्या जागेवर तुम्ही असता 1 मिनिट सुद्धा थांबला नसता. मी तर फार शांत होते. चला ते सोडा, ते जाऊ द्या. आकाश पाण्यात बसलाय तरी. आमचे हे आणि मी एकदा बसलो होतो. एक फेरी झाली आणि हे लागले ओरडायला. आता यांना एकटं कसं सोडायचं, म्हणून मग मी पण खाली उतरले. पण घाबरले म्हटलं अजिबात नाही. आणि आपल्या बायकांना कसं असं घाबरून चालत पण नाही ना. संसारात काय कमी अडचणी असतात. शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, मुलांचे मित्रमैत्रिणी, नवऱ्याचं ऑफिस, आपलं ऑफिस, सासू सासऱ्याची तब्येती, अरे काय कमी अडचणी असतात. आणि आपल्याला दुसऱ्याशिवाय असतंच कोण. मी तुम्हाला धीर देणार आणि तुम्ही मला. आता तुमचं बीपी अगर वर खालती झालं तर आम्हीच धावपळ करू ना. माणसाने कसं खंबीर असायला पाहिजे. समोर वाघ जरी आला तरी घाबरायला नाही पाहिजे. चला, बराच गप्पा झाला, निवांत बोलूया नंतर आपण. आता थोडं पडते आणि मग संध्याकाळच्या कामाला तर लागायचंच आहे बाबा. चला ठीक आहे. अजूनही हे विमान इथेच फिरतंय बाबा. जोशी काकू बघत तर नाहीये, नाही तर उगाच माझी टिंगल करतील. बाल्कनीचं दार लावून घेते. आज संध्याकाळी खालती जायलाच नको. यांनाच पाठवते खालती भाजी आणायला. उगाच हे विमान इथे पडलं तर डोक्याला ताप नको बुवा. धन्यवाद.